तुला कुठलंही काम नीट करता येत नाही लीला? सॉरी, ते 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 कळलंच नाही मला. पाय अडखळला आणि केक पण सटकला. सॉरी. माझी बायको इतकी क्लमझी कशी? म्हणजे तुम्ही चिडला नाही आहात? हे जे असता तर चिडला असता, पण हा अभि कसा चिडेल आता? आणि मला एक सांग, दर बर्थडेला माझ्या फेसवर केक लावल्याशिवाय तुला सेलिब्रेट करता येत नाही? अजिबात नाही. तुम्हाला आठवत आहे ना अभि, हे सगळं या केकवरनच सुरू झालं होतं. मी ठरवलं तरी मला ते विसरता येणार नाही. एका कंप्लीट मॅड मुलीला भेटलो होतो मी. एक तो दिवस होता जेव्हा तुम्हाला एक मिनिटही माझा चेहरा बघायचा नव्हता. आणि एक आजचा दिवस आहे, तो तुझा चेहरा पाहिल्याशिवाय माझं एक क्षणी जात नाही. शेवटी या हिटलर मधला तू पूर्वीचा अभिराम जागा केलास तू. तुला माहिती लीला, मी लास्ट इयर ठरवलं होतं की तुला पुन्हा कधी भेटायचं नाही, तुझ्यावर काही कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही. पण तू कुठल्या ना कुठल्या कारणामुळे माझ्यासमोर येतच राहिली लीला. तुला किती अवॉइड करायचा प्रयत्न केला मी, पण डेस्टिनी हॅज इट्स ओन प्लॅन. आता मी मागे वळून बघतो तर वाटतं की आपली जर्नी किती ड्रामॅटिक होती ना. सो यापुढे दरवर्षी माझ्या प्रत्येक बर्थडेला तुला माझ्या फेसवर केक लावा लागेल. अंतराताई, आज अभिंचा मी एजेंना अभि म्हणते. तुम्हाला राग नाही ना येत? मी पण ना. नाही, मला माहिती आहे तुम्हाला अजिबात राग येणार नाही. तुम्ही असा विचार करूच शकत नाही. हा, तर आज अभिंचा बर्थडे. मला आजीने सांगितलं होतं की अभि त्यांच्या वाढदिवसाची सुरुवात ही तुम्हाला खीर देऊनच करतात. पण आता ह्या वर्षी मी आहे त्यांच्या आयुष्यात, तर मला असं वाटलं कदाचित अभिनय करताना थोडंसं ऑकवर्ड वाटेल, म्हणून मीच तुम्हाला खीर आणली. कारण शेवटी तुमची या घरातली आणि एजेंटच्या मनातली जागा आणि मान दोन्ही मोठा आहे, आणि तो जपणं माझी जबाबदारी आहे. लीला किती अंतरा अभिराम यांचा विचार करते. आपल्या संसारामध्ये ती समरवस होऊन गेली. आता मलाच अस्वस्थ वाटायला लागलंय. माझ्या मनातली शंका खरी तर ठरणार नाही ना. बरं अंतराताई, आजी 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 थांब, एक सेकंड.
सुखी राहा बाळा. तुझ्या आयुष्यात आलेल्या सुखांना कोणाचीच दृष्ट नको लागू दे. किशोर. अरे वा. एजे, आम्हा दोघांकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बहिणी, चिटिंग नाही करायची. आता तुम्ही दोघं कसे तिघ आहात ना, तुम्ही किशोर भाऊजी आणि बाळ. सरू तू पण ना. तिघांकडून तीच करा. हो, तिघांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. हॅपी बर्थडे बाबा. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे एजे. थँक्यू लक्ष्मी. बाबा हॅपी बर्थडे. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. थँक्यू. आणि तुम्ही आयुष्यभर असेच हेल्दी आणि फिट राहा. हो. झालं ना तुमचा आता आमचा नंबर आहे. हो सरू.